Good morning, everyone. Our today's lecture is on the chapter number 5th, and our point is special purpose lamp used in the photography films video. फोटोग्राफीमध्ये जे डिफरंट टाईपचे लॅम्प युटिलाइज केले जातात, त्यानंतर जे लाईटचे जे काही शॅडो वगैरे क्रिएट केले जाते त्याच्या रिलेटेड आपल्याला सगळे पॉईंट्स आता बघायचे. तर फर्स्ट वन, व्हॉट इज ॲक्च्युली दॅट मीन्स दी लाईट मेक्स दी फोटोग्राफी. फोटोग्राफीसाठी जो काही आपल्याला लाईट्स रिक्वायर्ड असतो, तर त्याच्यामध्ये आपण डिफरंट लॅम्प घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इनकॅन्डेसन, म्हणजे त्याचे आपल्याला दोन टाईप्स पडतात. फर्स्ट वन इज दी नॅचरल लाईट्स अवेलेबल अँड आर्टिफिशियल लाईट. नॅचरल लाईटमध्ये आपल्याला सनलाईट, मूनलाईट आणि स्ट्रोम लाईट्स हे तर जनरली सगळ्यांना नोनच आहे. आणि आर्टिफिशियल लाईटमध्ये आपण फ्लॅश लाईट आणि स्टुडिओ लाईटिंग असे त्याचे दोन टाईप आहेत. तर फ्लॅश लाईटनिंगसाठी पण आपण सोर्स ॲज अ फ्लुरोसंट लॅम्प, इनकॅन्डेसन, LED या टाईपचे लॅम्प्स युटिलाइज करतो. आणि स्टुडिओ लाईटनिंगमध्ये पण आपण फ्रेशनल, फ्लुरोसंट आणि सॉफ्ट बॉक्स हे त्याचे डिफरंट टाईप्स आहे. नॅचरल लाईटचा इफेक्ट हा जे काही आपल्याला फोटोग्राफीची जी काही आपल्याला शूटिंगचे किंवा व्हिडिओ फिल्म्स तयार करताना जे लॅम्प लागतात, तर त्यामध्ये आपण नॅचरल लाईट हा एक पार्ट घेऊ शकतो आणि दुसरा आर्टिफिशियल लाईट हा एक पार्ट आपण कन्सिडर करू शकतो. Then effect of lightning. First one highlights the important object by drawing our eye to them. म्हणजे आपल्याला जो काही ऑब्जेक्ट आहे तो पहिले हायलाइट करायचा असतो थ्रू द लाइटनिंग सोर्स. म्हणजे आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टचा फोटो काढायचा आहे, तर त्यावरती सगळ्यात पहिले तिथे तो जो ऑब्जेक्ट आहे तो हायलाइट झाला पाहिजे आणि मग आपण तो तिथं लाइटनिंग थ्रू कॅप्चर करणार. देन सेकंड वन दी टेक्स्चर अँड शेप. म्हणजे जे काही आपण लाइटनिंग सोर्सेस वापरणार आहे त्याचं टेक्स्चर कसं आहे किंवा त्याची जी काही शेप्स आहे तो तिथे आपल्याला बघायचा असतो. देन द डिफरंट मूड टू द पिक्चर डिलिव्हर दी सर्टन मेसेज. समजा आपल्याला एखादा फोटोग्राफी अशी काढायची का त्याच्यावरनं आपल्याला त्या समोरचं जे काही पर्सन आहे त्याचा मूड रिफ्लेक्ट करायचा असतो, तर तिथे त्या टाईपचा पण आपण इल्युमिनेशन प्रोव्हाइड करून तिथे तो पिक्चर कॅप्चर करू शकतो. म्हणजे लाइटनिंगचे इफेक्ट आहे की आपल्याला जर मूड ओरिएंटेड जर तिथं फोटोग्राफी करायची असेल तर म्हणजे वी कॅन मेक दी कॅरेक्टर लुक दी मिस्टेरियस बाय शेडिंग सम पार्ट ऑफ देअर बॉडी. म्हणजे सम पार्ट वरती आपण असं लाईट फोकस करायचा की जेणेकरून तिथे शॅडो क्रिएट झाली पाहिजे. Then make the character look the glamorous by using the 3-point lightning technique. आता जे व्हिडिओ फिल्म्स वगैरे असतात त्यामध्ये जी काही ग्लॅमरस लुक तिथे प्रोव्हाइड केलेला असतो, तर त्यासाठी 3-point लाइटनिंग टेक्निक युटिलाइज केली जाते. पुढे आपल्याला बघायचं की व्हॉट इज ॲक्च्युअल मीन बाय 3-point lightning. But with the help of lightning effect we can make the glamorous looks for the particular character. देन दी हायलाइट दी इमोशन्स ऑफ दी पिक्चर. म्हणजे जेवढा आपण शॅडो किंवा जेवढा ब्राईटनेस किंवा जे काही टेक्निक युटिलाइज करणार त्याच्या थ्रू जे काही पिक्चर थ्रू आपल्याला जो मेसेज भेटतो की एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्याच्यावरती लाईट फोकस केल्यानंतर ज्या टाईपची लाइटनिंगमुळे जो तिथे इमोशन्स क्रिएट होतात, तर ते पण आपण लाइटनिंग इफेक्ट देऊन हायलाइट करू शकतो. तर दीज आर दी सम पॉईंट अंडर दी इफेक्ट ऑफ लाइटनिंग. आता इथे एक शॅडो क्रिएट झालेली, म्हणजे इथे लॅम्प आपण हा जो पर्सन आहे त्याचा जो लेग आहे त्याच्यावरती आपण एक लाईट बंबार्ड केलेला आहे आणि त्याच्या थ्रू इथे शॅडो क्रिएट झालेली, म्हणजे अटॅच अँड दी कास्ट शॅडो असा लाइटनिंगचा इफेक्ट आपल्याला इथे फोटोग्राफीमध्ये बघायला भेटतो. देन बेसिक स्टाईल्स ऑफ लाइटनिंग. आता इथे दोन इमेज क्रिएट केलेला आहे, हाय की आणि लो की. दोन्ही याच्यामध्ये एक जो फर्स्ट डायग्राम आहे ती पूर्ण क्लिअर कट लाइटनिंग इफेक्टमध्ये पूर्ण व्हाईट बॅकग्राऊंडची आपल्याला ऑब्झर्व होते आणि इथे जो बॅकग्राऊंड आहे तो पूर्ण म्हणजे जो ऑब्जेक्ट आहे तो पूर्ण क्लिअर नाही होते.
इथे लाईट फोकस झालाय आणि इथे पूर्ण जो काही फेस आहे त्या ॲनिमलचा तो पूर्ण कवर्ड झालेला आहे आणि इकडे पूर्ण डार्क त्याचा बॅकग्राऊंड आहे. तर हाय की अँड लो की असे दोन टाइप्स पडतात. तर हाय की मध्ये काय पॉईंट होतो, प्रीडॉमिनंटली ब्राईट अँड अलाउ दी फ्यू डार्क एरिया ऑर शॅडो विदिन दी सेन्स. म्हणजे इथे प्रीडॉमिनंटली पूर्ण ब्राईट एरिया आहे आणि समवॉट थोडीशी शॅडो काय होती तिथे क्रिएट होते. दॅट्स वाय फीचर स्ट्रॉंग दी इल्युमिनेशन ऑन दी सब्जेक्ट अँड ऑफन अँड ॲक्च्युअली इक्वली एक्सपोज दी बॅकग्राऊंड. म्हणजे बॅक साईडचा जो बॅकग्राऊंड आहे त्याचं जे काही पोर्शन आहे तो इक्वली आपल्याला इल्युमिनेशन प्रोव्हाइड करतोय. दॅट्स वाय तो पूर्ण इथे इन शॉर्ट ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड दिसतोय की जो ऑब्जेक्ट आहे तोच क्लिअर दिसतोय आणि त्याच्या बॅक साईडचा जो बॅकग्राऊंड आहे तो पूर्ण व्हाईटिश मध्ये कन्वर्ट झालेला आहे. देन इन लो की लाइटनिंग मध्ये काय, एनहान्स दी डेप्थ बाय युजिंग दी कॉन्ट्रास्टिंग दी टोन ऑफ दी हायलाइट अँड शॅडो. इथे बघा कॉन्ट्रास्ट होतोय म्हणजे शॅडो पण क्रिएट होतोय आणि तो जो ऑब्जेक्ट आहे तो पण हायलाइट होतोय. देन ओनली अ फ्यू एरिया आर lit at or above the key resulting into the more shadow area. म्हणजे त्याच्यामध्ये काय लो की मध्ये ऑब्जेक्ट पण हायलाइट होतोय, शॅडो पण क्रिएट होते आणि बॅकग्राऊंडचा जो काही सरफेस आहे तो पण पूर्ण डार्क मध्ये कन्सिडर झालेला आहे. देन टाइप्स ऑफ लाईट. आता इथे हार्ड लाईट अँड सपोज सॉफ्ट लाईट असे दोन टाइप्स येतात की हार्ड लाईट कशामध्ये क्रिएट होतो आणि सॉफ्ट लाईट कशामध्ये क्रिएट होतो. तर हार्ड लाईट इज क्रिएटेड व्हेन द लाईट सोर्स इज स्मॉल रिलेटिव्ह टू द सब्जेक्ट. लाईट सोर्स हा स्मॉल आहे आणि ऑब्जेक्ट आहे किंवा जो सब्जेक्ट आपण म्हणतो तो लार्ज आहे. मग हा जो लाईट सोर्स आहे याच्या थ्रू इल्युमिनेशनचा जो काही पार्ट आहे तो एवढाच कव्हर झालेला आहे आणि जो त्याच्या बॅक साईडचा पार्ट आहे तो पूर्ण डार्क मध्ये गेला. म्हणजे पर्टिक्युलर ऑब्जेक्ट जर आपल्याला हाफ पोर्शन मध्ये जर इल्युमिनेट करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हार्ड लाइटनिंग युटिलाइज करायची असते. आणि हार्ड लाइटनिंग मीन्स काय, लाईट सोर्स स्मॉल आहे आणि जो ऑब्जेक्ट आपल्याला हायलाइट करायचा आहे किंवा इल्युमिनेट करायचा आहे तो लार्ज आहे ॲज कम्पेअर टू लाईट सोर्स. त्यामुळे इथे काय होतंय, लाईट सोर्स थ्रू जेवढं इल्युमिनेशन भेटतंय ते हाफ पोर्शनलाच इल्युमिनेट करणार आणि रिमेनिंग पोर्शन हा तुमचा डार्क मध्येच कन्सिडर होणार. इट इज अ वन टाइप ऑफ फोटोग्राफी टेक्निक्स. म्हणजे आपल्याला जर एखादा फोटोग्राफ असा घ्यायचा असेल तर त्याचा जो साईडचा सरफेस आहे तो डार्क मध्ये असला पाहिजे आणि जो इन इन फ्रंटचा सब्जेक्ट आहे देन जो इन फ्रंटचा सब्जेक्ट आहे सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट आहे तो जर हायलाइट करायचा असेल तर आपण हार्ड लाइटनिंग युटिलाइज करतो. देन दी सॉफ्ट लाइटनिंग. आता एक्झॅक्टली रिव्हर्स आहे बघा या डायग्राम मध्ये. सॉफ्ट लाइटनिंग मध्ये काय, जो काही आपला ऑब्जेक्ट आहे तो पूर्ण म्हणजे खूप स्मॉल आहे आणि लाईट सोर्स हा जास्त मोठा आहे. मग याच्यामुळे काय होणार आहे, लाईट सोर्स थ्रू जे इल्युमिनेशन भेटणार आहे ते टोटल हा जो ऑब्जेक्ट आहे त्याला इल्युमिनेट करणार. म्हणजे इथे असं नाहीये की हाफ पोर्शनच इल्युमिनेट होईल आणि हाफ पोर्शन इल्युमिनेट होणार नाही, असं नाही. लाईट सोर्स हा सब्जेक्ट पेक्षा मोठा असल्यामुळे इथे काय होतंय की जो टोटल जो सब्जेक्ट आहे किंवा आपण त्याला ऑब्जेक्ट पण म्हणू शकतो तो पूर्ण इल्युमिनेट झालाय. मग सॉफ्ट लाइटनिंग इज क्रिएटेड व्हेन लाईट सोर्स इज लार्जर रिलेटिव्ह टू सब्जेक्ट. तर हार्ड लाईट आणि सॉफ्ट लाईट मध्ये डिफरन्स समजला का पार्टिसिपंट्स? स्टुडंट्स, स्टुडंट रिप्लाय करा. सॉफ्ट आणि हार्ड लाइटनिंग मध्ये डिफरन्स समजला का? हो मॅम. ओके. सॉफ्ट लाइटनिंग मध्ये ऑब्जेक्ट मोठा असतो की लाईट सोर्स मोठा असतो? सॉफ्ट लाइटनिंग मध्ये कोण लार्जर आणि कोण स्मॉलर आहे सांगा तुमच्या साईडनी. इन सॉफ्ट लाइट in soft lightning light source is bigger than the object and in hard lightning light source is smaller than the object. then आता हार्ड लाइटनिंग चे काही पॉइंट्स आहे. लाइट डायरेक्टली फ्रॉम दी सोर्स
such as sun traveling undistributed on the subject being lit. म्हणजे हा ही पहिली डायग्राम दिली बघा. हा काय हार्ड लाइटनिंगचा टाइप्स आहे का जो लाईट सोर्स पासून इमिट होतो तो डायरेक्टली हा पोर्शनला तिथे कव्हर करतोय. देन हायली second point is related to highlight. It is highly directional and create a relatively sharp and the straight shadow that is very dynamic. म्हणजे याच्यामुळे काय होतं की shadow क्रिएट होते त्याच्या हाफ पोर्शन वरती. And in the soft lightning, light which appear to the wrap around the counter of the subject. म्हणजे ओव्हरऑल जेवढा पूर्ण सब्जेक्ट इथे बॉलचं एक्झाम्पल घेतले बघा तो पूर्ण डिफ्यूज लाइटनिंगचा टाइप इथे क्रिएट होतोय का ऑल ओव्हर जो पोर्शन आहे टोटल तो सगळा इल्युमिनेट होतोय. देन इट प्रोड्युसेस दी लेस अँड शॉर्टर शॅडो ॲज कम्पेअर टू हार्ड लाईट. हार्ड लाईटच्या कम्पॅरेटिव्हली काय होतं इथे लेस शॅडो क्रिएट होते. देन फिल्स दी शॅडो अँड लोअरिंग दी कॉन्ट्रास्ट. म्हणजे इथे शॅडो पण फिल्स होते आणि जे काही कॉन्ट्रास्ट आहे तो पण पूर्ण लो होतोय किंवा ऍबसेंट होतोय इन केस ऑफ सॉफ्ट लाइटनिंग. आता सॉफ्ट लाइटनिंगचे इथे आपल्याला प्रॅक्टिकल इथे एक्झाम्पल बघितलेले की सॉफ्ट लाइटनिंग मध्ये काय होते बाउन्सिंग दी लाईट्स देन युजिंग दी डिफ्युजन मटेरियल अँड पुलिंग दी लाईट अवे फ्रॉम दी सब्जेक्ट. ह्या टाइप मध्ये आपल्याला तिथे त्याचं सॉफ्ट लाइटनिंगचं एक्झाम्पल आहे. देन नेक्स्ट इज दी नॅचरल लाईट. जर नॅचरल लाईट फोटोग्राफी जर असेल तर तिथे काय most of the learn different technique photography by experimenting under the natural lightning. तर आपण जसा नॅचरल लाईटचं युटिलायझेशन करणार त्या टाईपचे आपल्याला इथे सन टू फोटोग्राफी इथे करता येणार आहे. देन आता इथे 3 पॉइंट लाइटनिंगची मेथड दिली जी तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपण डिफरंट लाइटनिंगचे टाइप्स युटिलाइज करून तिथे आपण लाइटनिंगचे फीचर्स ऑब्टेन करू शकतो. तर त्याच्यामध्ये पण 3 टाइप येतात. की लाईट म्हणजे हा इथे दिलेला आहे की लाईट. देन फिल लाईट म्हणजे या टाईपचा आणि बॅक लाईट. की लाईट जर आपण युटिलाइज करणार असो तर ह्या टाईपचं जे काही स्ट्रक्चर आहे म्हणजे असा लॅम्पचा इल्युमिनेशनचा एरिया कव्हर होतो. देन फिल लाईट जर घेतला तर फिल लाईट मीन्स रिव्हर्स डायरेक्शनला इथे इल्युमिनेशन फ्रंट बॅक होणार आहे. आणि बॅक लाइटनिंग जर घेतलं तर समोर याच्या कम्पॅरेटिव्हली कमी एरिया हा आपला इल्युमिनेट म्हणजे टॉप साईडला आपण हा प्लेस करतो. मग की लाईट इज दी मेन लाईट ऑन दी सब्जेक्ट. म्हणजे एवढा सपोज हा आपण सब्जेक्ट घेतला तर हा सगळ्यात जास्त एरिया या की लाईट थ्रू कव्हर होतोय. देन फिल लाईट म्हणजे हा पोर्शन सॉफ्टन अँड हार्ड एजेस ऑफ द की अँड बॅलन्सेस द लाईट. म्हणजे जर की कॉर्नर जर आपल्याला किंवा मग एजेस जर आपल्याला तिथे लाईट एजेस थ्रू जर लाईट ऑब्टेन करायचा असेल किंवा एखाद्या एजेसला इल्युमिनेट करायचं असेल तर आपण फिल लाईटचा युटिलायझेशन करतो. आणि थर्ड वन इज द बॅक लाईट दॅट इज द लाईट बिहाइंड द सब्जेक्ट क्रिएटिंग द सेपरेशन फ्रॉम द बॅकग्राऊंड. लाईट बिहाइंड दी सब्जेक्ट म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे याच्या बॅक साईडला लाईट असणार आहे आणि तो काय क्रिएट करतो क्रिएटिंग दी बॅकग्राऊंड फ्रॉम दी म्हणजे एक सेपरेट बॅकग्राऊंडसाठी आपल्याला तिथे इल्युमिनेशन प्रोव्हाइड होतं. हा हा जो आपला आहे तो ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला मेन जो सब्जेक्ट तो जर हायलाइट करायचा असेल तर आपण की लाईट इम्प्लिमेंट करतो. त्यानंतर याचे काही फक्त एजेस म्हणजे काही कॉर्नरच जर हायलाइट करायचे असतील किंवा इल्युमिनेट करायचे असतील तर आपण फिल लाईट युटिलाइज करतो. आणि जर बॅकग्राऊंड इल्युमिनेट करायचा असेल त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा तर आपण तिथे बॅकलाईट युटिलाइज करतो. म्हणजे हे सगळे फोटोग्राफिकची टेक्निक आहे की आपल्याला एखादा फोटो काढायचा ऑब्जेक्टचा आणि त्याच्या बॅकग्राऊंडला आपल्याला एखादा लाईट सोर्स देऊन तो इल्युमिनेट करायचा म्हणजे बॅकग्राऊंडचा एरिया आहे तो हायलाइट करायचा आहे तर त्यावेळेस आपण तिथे बॅकलाईट युटिलाइज करतो. देन नेक्स्ट आता आर्टिफिशियल लाइटनिंग. तर आर्टिफिशियल लाइटनिंग मध्ये ह्या टाईपचा जो काही रिफ्लेक्टर आणि लाईट सोर्स असतो तो युटिलाइज करतो. वन सॉफ्ट बॉक्स असं त्याचं नेमिंग आहे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या टाईपची इमेज क्रिएट होणार. देन सेकंड वन आर्टिफिशियल लाईट
वन सॉफ्ट बॉक्स अँड दी रिफ्लेक्टर. आपण एक सॉफ्ट बॉक्स आणि जर रिफ्लेक्टर युटिलाइज केला तर रिफ्लेक्टर थ्रू ह्या टाईपची इमेज आपल्याला भेटते. दोन इमेज मध्ये डिफरन्स बघा काय. ही आर्टिफिशियल लाइटनिंग होती, फक्त वन बॉक्स होता, वन सॉफ्ट बॉक्स होता. इथे रिफ्लेक्टर नव्हता, ती इमेज क्रिएट झाली. त्यानंतर सेकंड इमेज मध्ये ती थोडीशी शार्प इमेज क्रिएट झाली. मग तिथे आपण वन सॉफ्ट बॉक्स आणि रिफ्लेक्टर पण प्लेस केलेला आहे. आफ्टर दॅट आता ह्या इमेज मध्ये अजून थोडीशी शेड चेंज झाली. तर इथे काय वन सॉफ्ट बॉक्स रिफ्लेक्टर अँड बॅकग्राऊंड लाईट, म्हणजे इथे आपण बॅकग्राऊंडला पण इथे लाईटनिंग दिलेली बघा. इथे बॅकग्राऊंडला दिसते लाईटनिंग. तर प्रिव्हियस केस मध्ये हा टोटल काय होता, डार्क होता. इथे आपण बॅकग्राऊंडला लाईट युटिलाइज केला आणि त्यामुळे ही जी इमेज आहे याचा बॅकग्राऊंड काय होत होता तुमचा डार्क मध्ये कन्वर्टेड. पण प्रिव्हियसचा इथे आपण बॅकग्राऊंड लाईट युटिलाइज केलाय, त्यामुळे ही जी बॅकग्राऊंड आहे ह्या इमेजचा बॅक साईडचा तो काय झालाय थोडासा ब्राईट झालेला आहे. देन नेक्स्ट वन इज दी पोर्ट्रेट लाइटनिंग टेक्निक. म्हणजे काय, जर एजेस जर आपल्याला त्याच्यात आपण एज लाइटनिंग असं पण म्हणू शकतो. पोर्ट्रेट लाइटनिंग टेक्निक इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एज लाइटनिंग. दॅट मीन्स द एज लाइटनिंग हॅज व्हेरी ब्राईट हायलाइट्स अँड व्हेरी डार्क शॅडो, देअर फॉर द कॉन्ट्रास्ट इज हाय. म्हणजे जर आपल्याला एखाद्या इमेजचा कॉन्ट्रास्ट जर हाय करायचा असेल किंवा शॅडो जर डार्क करायची असेल तर आपण तिथे एज लाइटनिंग युटिलाइज करतो. अँड टू क्रिएट दी एज लाईट यू मे मस्ट प्लेस द की लाईट. म्हणजे इथे एक्झाम्पल दिलं होतं बघा मी की लाईटचं. या टाईपची लाईटनिंग आपल्याला जर एजेस लाईटनिंग इम्प्लिमेंट करायची असेल तर तिथे आपल्याला त्या टाईपचा लाईट सोर्स युटिलाइज करावा लागतो. Then the key light parallel to the subject and the position at the same height as the subject eye. म्हणजे जिथं आपल्याला जो सब्जेक्ट असतो, म्हणजे आपण जो पर्टिक्युलर एखादा ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टच्या एक्झॅक्ट सेम हाईट वरती आपल्याला तो लाईट सोर्स की लाईट सोर्स प्लेस करायचा असतो. देन नेक्स्ट वन इज दी दॅट इज दी पोर्ट्रेट लाइटनिंग टेक्निकचा नेक्स्ट पार्ट आहे री रिमडांट लाइटनिंग. आता या लाइटनिंग मध्ये काय, इट इज सिमिलर टू दी एज बट इट इज कॅरेक्टराइज्ड बाय अँड दी इल्युमिनेटेड ट्रँगल अंडर दी आय ऑफ द सर्वे. म्हणजे ट्रँग्युलर सरफेस मध्ये आपल्याला तिथे इमेज कॅप्चर करता येणार आहे. म्हणजे जर एजेस पण हायलाइट होत आहे आणि तिथे आपल्याला जो काही ट्रँग्युलरचा जो पोर्शन येतो तो पण तिथे आपला इल्युमिनेट होणार आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की इल्युमिनेशन जे साईड्सचे स्पेसेस असतात त्यासाठी कमी लागतो. मग की लाईट सोर्स हा इथे इम्प्लिमेंट केला जातो अगेन, बट इट इज पोझिशनाइज ॲट दिस 45 डिग्री पॉईंट इन दी रिगार्ड टू द सब्जेक्ट. म्हणजे जो काही सब्जेक्ट असतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही इमेज आहे, याला आपल्याला इल्युमिनेट करायचंय तर तिथे काय करावं लागतं, 45 डिग्री मध्ये आपल्याला तो की लाईट सोर्स प्लेस करायचा असतो. देन height of that key light is at least 1 foot above the subject here. हा जो सब्जेक्ट आहे याच्या 1 फुटाच्या वरती आपल्याला तो की लाईट सोर्स हा प्लेस करायचा असतो. देन बटरफ्लाय लाइटनिंग. आता ही पोर्ट्रेट लाइटनिंग टेक्निक आहे, पण याच्यामध्ये काय बटरफ्लाय लाइटनिंग. तर या टेक्निक मध्ये काय असतं, दिस टेक्निक टेक्स द की लाईट अप मच हायर दॅन दी सब्जेक्ट. म्हणजे आपल्याला ही जी तुम्हाला मी वरती डायग्राम दाखवली ती की लाईटची, हा की लाईटच आपल्याला इथे युटिलाइज करायचा असतो. बट याची जी हाईट आहे ती जास्त वरती, म्हणजे मोस्ट ऑफ हाय दॅन दी सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट इथे तर त्याच्यापासून मोस्ट ऑफ हाय त्याची जी हाईट आहे ती आपल्याला जास्त घ्यायची असते. आणि त्याच्या थ्रू जी लाइटनिंग प्रोड्यूस होते तर त्याला बटरफ्लाय टाइप्स लाइटनिंग म्हणतात. आणि शॅडो सुद्धा तिथे क्रिएट होते सरफेस वरती. बटरफ्लाय लाइटनिंग मध्ये की लाईट सोर्स आपण युटिलाइज करतो, त्याची जी हाईट आहे ती सब्जेक्ट पासून थोडीशी जास्त हायर
कन्सिडर करतो आणि त्यामुळे तिथे काय होतं की शॅडो क्रिएट होते जो काही सब्जेक्ट आहे त्याच्यावरती. देन आता इथे पण काय की लाईट सोर्सेस युटिलाइज केला जातो अँड इट इज अबाउट 2 to 2 by 3 फूट हायर दॅन दी सब्जेक्ट. म्हणजे आपण इथं 2 फूट किंवा 3 फूट त्याची जी काही प्लेसमेंट आहे ती सब्जेक्ट पेक्षा त्याच्यापेक्षा जास्त उंचीवर घेतो. म्हणजे जो काही आपला लाईट सोर्स आपण प्लेस करणार आहे तो आयदर 2 or 3 फूट हायर दॅन दी सब्जेक्ट हेड. आणि जो अँगल तिथे प्लेस करायचा असतो the angle is near about 70 or 80 डिग्री अँगल. जो अँगल आपल्याला की लाईटचा तिथे प्लेस करायचा असतो तो नियर अबाउट 70 to 80 डिग्री एवढा असला पाहिजे. देन नेक्स्ट इज दी मास्टर लाईट टेक्निक. मास्टर लाईट टेक्निक मध्ये काय आहे की इट इज दी वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दी फोटोग्राफी. Get the know and learn how to manipulate the different kind of light into your advantages. म्हणजे मास्टर लाईट मध्ये आपण डिफरंट टाईपचे लाईटनिंग तिथे फोटोग्राफीसाठी युटिलाइज करू शकतो. देन ऑलवेज टेक दी सॅम्पल शॉट्स अँड ऍडजस्ट द लाइटनिंग बेस्ड ऑन दी सॅम्पल शॉट्स. म्हणजे इथे डिफरंट टाईपचे आपण पहिले शॉट्स कन्सिडर करतो आणि जशी आपला लाइटनिंगचा इफेक्ट आपल्याला जो आहे तो रिक्वायर्ड असेल तो आपण शॉट्स इथे कन्सिडर करतो. म्हणजे जो काही आपण पिक्चर क्लिक करणार आहे त्या क्लिकिंग वरती किती लाईट सोर्स ऍक्च्युअली तिथे बंबार्ड होतो आणि त्यानुसार पिक्चर क्वालिटी कशी येणार आहे आपल्याला तिथे आयडेंटिफाय करायचं असतं इन दी मास्टर लाइटनिंग टेक्निक. आता नॅचरल लाइटनिंगचे काही ॲडव्हान्टेज आहे दॅट इज द नॅचरल अँड अवेलेबल लाईट. आता समजा जे आपले नॅचरल लाईट म्हणजे सन थ्रू जो लाईट आपल्याला ऑब्जेक्ट होतो. इट इज ए फोटोग्राफी इज ऑल अबाउट दी लाईट्स. देन आवर फोटोग्राफी आर recorded light and how to we control the available light and add the additional light when needed is basis for all the photography. म्हणजे जे काही सनलाइट्स आहे तो टोटली कशावरती डिपेंड्स असतो की आपली जी फोटोग्राफी असते त्यामध्ये आपल्याला जो काही पिक्चर क्वालिटी ती हायली इल्युमिनेटेड हवी आहे की डार्क शॅडो हवा आहे त्या टाईपवरती किती अमाऊंट ऑफ लाईट युटिलाइज करायचं हे तिथे क्लिअर होतंय. ते काही नंबर ऑफ टेक्निक्स आहे ज्या आपण लाईट कंट्रोलिंग साठी युटिलाइज करतो की जेणे थ्रू आपली जी काही फोटोग्राफी आहे ती प्रॉपर आली पाहिजे. देन त्यामध्ये एक इन्स्ट्रुमेंट आहे ए लाईट मीटर इन्स्ट्रुमेंट इज इनसाइड द कॅमेरा दॅट इंडिकेट if the amount of light reaching the film will be enough or too much to properly expose the image. म्हणजे आपला जो लाईट मीटर आहे तो आपल्याला तिथे कॅमेरामध्ये प्लेस केलेला असतो आणि त्याच्यावरती आपल्याला आयडेंटिफाय होतं की जो प्रॉपर आपला जो काही सपोज एखादा फोटोचे किंवा एखादा पिक्चर आपल्याला तिथे कॅप्चर करायचा आहे तर तिथे किती अमाऊंट ऑफ लाईट रिच झालाय किंवा इनफ आहे किंवा ते जास्त लाईट तिथे जातोय तिथे आपल्याला त्या लाईट मीटरवरनं इंडिकेट होतं. देन आता लाईट मीटरच्या अंडर कुठले पार्ट आहे द लाईट मीटर्स टेक्स इनटू अकाउंट अँड शटर स्पीड फिल्म स्पीड अँड अपर्चर सेटिंग हे पॉइंट्स आपण लाईट मीटर मध्ये कन्सिडर करतो. देन आता इथे काही रेंज क्रिएट केलेली दॅट इज द कॅमेरा लाईट्स मीटर शोज द अमाऊंट ऑफ लाईट इन द अपर्चर सेटिंग. each do not on the meter represent the partial stop or aperture increment. म्हणजे आपण हा जो नॉब आहे याला इथे सेट करून किती आपली पिक्चर क्वालिटी क्लिअर येते ते तिथं आपण तिथं चेक करतो. then आता aperture means काय की aperture is an adjustable opening inside the camera lenses that works very similar like the iris in the eye. म्हणजे जशी आपल्या आय मध्ये जे इरिज असतात त्याचं जे वर्किंग असतं सेम त्याच टाईपचं वर्किंग त्या कॅमेरामध्ये लेन्सेस बसवले असतात त्यामध्ये हे अपर्चर क्रिएट करतो. म्हणजे ओपनिंग की किती तो कॅमेरा आपण पूर्ण ओपनिंग करायचा की थोडाच ओपनिंग करायचा त्याची जी ओपनिंगची जी काही पोझिशन असते
जे ॲडजस्टेबल ओपनिंग इज नथिंग बट युअर अपर्चर इन द कॅमेरा. जी ॲडजस्टेबल ओपनिंग आहे की आपलं पूर्ण कॅमेराचा ओव्हरऑल लेन्स थ्रू इमेज कॅप्चर करायची आहे की थोडाच कॅमेराची जी काय ओपनिंग आहे ती ओपन करून, तर जी ॲडजस्टेबल ओपनिंग आहे इनसाइड दी अपर्चर इज नथिंग बट inside the camera is called as the aperture. Then when the aperture opens like wide, म्हणजे पूर्ण जर तो ओपन झाला तर मोर लाईट इज अलाउड थ्रू द लेन्सेस टू कॅप्चर द फ्रेम. म्हणजे ऑब्विसली असणार आहे आता ओपनिंग जर मोठी असेल तर त्याच्या थ्रू जो काही लाईट सोर्स आहे तो जास्त फोकस होणार आणि त्याच्या थ्रू जो काही इमेज आहे ती आपण त्यानंतर कॅप्चर करणार. दॅट मीन्स when the aperture open wide, more light is allowed to capture the film. आणि त्याच्या अपोजिट सेकंड पोझिशन आहे when the aperture is narrow, म्हणजे तो नॅरो असेल तर लेस लाईट रिचेस टू द फिल्म. ओपनिंग जास्त असेल तर ऑब्विसली जो काही लाईट आहे तो जास्त एक्सपोज होणार आणि जर नॅरो ओपनिंग असेल तर लेस लाईट रिचेस टू दी फिल्म. Then aperture is this work is conjunction with the shutter speed and the film speed to determine the total amount of light reaches to the film. म्हणजे त्या पर्टिक्युलर फिल्म पर्यंत शटर स्पीड हा पण इन ॲडिशन टू अपर्चर वर्क करत असतो. आणि अपर्चर साईज ऑल्सो अफेक्ट दी डेप्थ ऑफ द फील्ड, म्हणजे किती आपण तो म्हणजे जेवढी डेप्थ असेल त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची तिथपर्यंत आपण फोटो घेत म्हणजे कॅप्चर करतोय का हे आपल्याला अपर्चर साईज थ्रू चेक करता येतं. किंवा ती जी अपर्चर साईज आहे ती अफेक्ट दी डेप्थ ऑफ दी फील्ड. आता इथे डिफरंट हे दिलेले फीड दिलेले की किती तुमचा ओपनिंग असेल कॅमेराची, इथून दिले बघा. इथे सगळ्यात नॅरो ओपनिंग आहे त्या अपर्चरची आणि इकडे सगळ्यात वाईड ओपनिंग आहे म्हणजे सगळ्यात जास्त ओपनिंग आहे. तर ह्या टाईप मध्ये सगळ्या इमेजेस कॅप्चर होणार आहे. मोर लाईट जर असेल तर जो अपर्चरचा एरिया आहे तो जास्त ओपन आहे आणि नॅरो लेस लाईट जर असेल तर तो जो कॅमेराचा जो काही अपर्चरची जी काही ओपनिंग आहे ती नॅरो आहे. म्हणजे नॅरो टू वाईड असं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि त्या टाईपमध्ये लाईट सोर्स हा लेस लाईट सोर्स टू मोर लाईट सोर्स मध्ये इथे डिस्टिंग्विशन मिळते. आणि सिमिलर लाईक दॅट इथे सगळ्यात जास्त आहे 1.4 ची रेंज क्रिएट झालेली म्हणजे पूर्ण ओपनिंग आहे कॅमेराची तर ह्या टाईपचा इमेज कॅप्चर होणार. आणि इथे सगळ्यात नॅरो ओपनिंग आहे अपर्चरची तर ह्या टाईपचा लाईट सोर्स तिथे किंवा इमेज कॅप्चर होणार आहे. कारण की जसा लाईट त्या पर्टिक्युलर इमेज वरती फोकस होणार त्याच्याच रिव्हर्स मध्ये आपल्याला इथे इमेज कॅप्चर होणार. क्लिअर पार्टिसिपंट्स? पार्टिसिपंट्स क्लिअर आहे? Yes. ओके. देन शटर स्पीड. आता शटर स्पीडचा पण एक शटर स्पीड वन ऑफ द 3 बेसिक लाईट कंट्रोल फंक्शन ऑफ दी कॅमेरा. म्हणजे शटर स्पीड अपर्चर हे जे काही 2 पॅरामीटर आहे तर हे टोटली कॅमेराचे फंक्शनिंग कंट्रोल फंक्शनसाठी युटिलाइज करता. म्हणजे त्याचे ओपनिंग क्लोजिंग करून आपण तिथे ऍक्च्युअल जो काही जो आपला ऑब्जेक्ट आहे तो तिथे कॅप्चर करू शकतो. देन आता जे आपल्याला इक्विपमेंट्स फोटोग्राफीमध्ये युटिलाइज करायचे असतात तर फर्स्ट वन बल्ब्स अँड लॅम्प हे युटिलाइज करतात. देन मोनोलाइट अँड स्ट्रोब लाइटनिंग, देन लाइट मॉडिफायर्स अँड रिफ्लेक्टर्स, देन कंटिन्युअस लाइटनिंग, फ्लॅश अँड स्लेव्स, lightning stands and the booms and supports, backgrounds and supports. तर इथे जेवढे फोटोग्राफीमध्ये आपल्याला इक्विपमेंट लागतात या सगळ्या इक्विपमेंटची इमेज दिली. लॅम्प्स आणि बल्ब्स मध्ये कुठले लॅम्प्स असणार आहे ते 1 बाय 1 आपण बघणार आहे खाली. हे सगळे मॉडेलिंगचे जे काही इक्विपमेंट आहे
मोनोलाइट्स अँड स्ट्रोब लाइटनिंग, तर ह्या टाईपचे आपण इक्विपमेंट यूज करतो. त्यानंतर लाईट मॉडिफायर्स, म्हणजे इथे जर लाईटचा फोकस मॉडिफाईड करायचा असेल किंवा रिफ्लेक्टर प्लेस करून जर एखादा लॅम्प सोर्स आपल्याला इल्युमिनेट करायचा असेल तर ह्या टाईपचे आपण तिथे लाईट मॉडिफायर आणि रिफ्लेक्टर यूज करतो. सपोज एखाद्या आपण वेडिंग शूट्समध्ये बघतो बघा, कंटिन्युअस लाईटचा तिथे इफेक्ट असतो, तर ह्या टाईपचे कंटिन्युअस लाईटनिंग आपल्याला इसेन्शियल आहे. देन फ्लॅशेस, कुठे फ्लॅश वगैरे किंवा स्लेव्स हवे असेल तर या टाईपचे लाईट तिथे आपण इक्विपमेंट यूज करू. देन लाईटचे स्टँड्स आहे आणि बूम्स अँड सपोर्ट्स इथे दिलेले, आणि बॅकग्राऊंडला जर आपल्याला काही इल्युमिनेट करायचं असेल तर ह्या टाईपचा बॅकग्राऊंड्स आणि सपोर्ट्स युटिलाइज करतात. देन नेक्स्ट आहे, आता आर्टिफिशियल लाइटनिंगच्या अंडर आपण कुठले कुठले लॅम्प कन्सिडर करतो. द फर्स्ट वन इज द इनकॅन्डेशन is the main source of artificial lighting. Then second one fluorescent, third one LED आणि स्टुडिओ स्ट्रोब्स, ही आपण फोटोग्राफीसाठी मेजर आर्टिफिशियल सोर्स युटिलाइज करतो. फर्स्ट वन इज दी इनकॅन्डेशन, फ्लोरोसंट आणि LED. इनकॅन्डेशन मध्ये काय आहे की दिस लाइटिंग रेंजेस फ्रॉम द कॉमन लाइट बल्ब टू द लार्ज टंगस्टन हॉट लॅम्प्स and used in the studio and on the movies set. Student, am I audible? Yes, ma'am. ओके. तर आता स्क्रीनवर बघा, इथे इनकॅन्डेशन लॅम्प आहे. दॅट इज दे आर दी वॉर्म इन दी कलर टेम्परेचर, म्हणजे हा स्वतःचा जो काही लॅम्प असतो त्याची कलर रेंडरिंग जी किंवा आपण टेम्परेचर इंडेक्स म्हणूया, ती नॅचरल लाईटपेक्षा जास्त वॉर्म असते, त्यामुळे हा लाईट हा जनरली फोटोग्राफीमध्ये युटिलाइज करतो. देन सेकंड वन इज दी फ्लोरोसंट लॅम्प. तर फ्लोरोसंट लॅम्पची सेटिंग बघा, ह्या इमेजमध्ये दिसते. ह्या टाईपच्या स्ट्रक्चरमध्ये इथे फ्लोरोसंट लॅम्प प्लेस केलेला असतो आणि त्यानंतर हा आउटरचा त्याचा जो सरफेस आहे तो इल्युमिनेट होतो आणि मग त्यानंतर जो पर्टिक्युलर ऑब्जेक्ट आपल्याला इल्युमिनेट करायचा आहे त्यावरती तो लाईट फोकस होतो. दॅट मीन्स द
मोस्ट ऑफ पब्लिक बिल्डिंग अँड ऑफिस आर दी लीट विथ फ्लोरोसंट लाइटिंग ट्यूब. म्हणजे आपण जिथे पब्लिक बिल्डिंग्स किंवा ऑफिसेस असतात तिथे जनरली फ्लोरोसंट लॅम्पची जी काही प्लेसमेंट ती बसवलेली असते. देन दे आर कॉमन इन दी फोटोग्राफी. मोस्ट ऑफ जे काही लॅम्प्स आहे LED आणि इनकॅन्डेसनच्या इन्स्टेड ऑफ दॅट फ्लोरोसंट लॅम्प हा जास्त करून फोटोग्राफीमध्ये युटिलाइज केला जातो. Then they are in different flavor, cool white, warm white, daylight balance, traditional green. असे त्याच्या थ्रू आपल्याला इल्युमिनेशनचं आउटपुट भेटणार आहे. म्हणजे जे फ्लोरोसंट लॅम्प आहे ते युटिलाइज केल्यानंतर कूल व्हाईट, वॉर्म व्हाईट आणि डे लाईट बॅलन्स असा जो काही लाइटनिंगचा इफेक्ट आहे तो आपल्याला त्याच्या थ्रू ऑप्टेन होतो. Then third source is the LED. LED means light emitting diode आणि LED हे generally LED panels utilize केले जातात. And these light are really new for the photography and video market. म्हणजे nowadays आपण जर LED कन्सिडर केला तर तो ॲडव्हान्स स्ट्रक्चर मध्ये कन्सिडर होतो आणि रेग्युलर स्ट्रक्चर मध्ये जर घेतला तर तो फ्लोरोसंट लॅम्प हा युटिलाइज होतो. That is the very stable in the color temperature to व्हेरी अनस्टेबल. म्हणजे जर आपण याच्या थ्रू हाय क्वालिटी जर आपल्याला याची पाहिजे असेल फोटो फिल्मची तर आपण तिथे LED युटिलाइज करतो. समजले पार्टिसिपंट? आर्टिफिशियल लाइटनिंग आणि नॅचरल लाइटनिंग आपण फोटोग्राफी मध्ये कुठली युटिलाइज करतो ते क्लिअर Yes, स्टुडंट? ma'am. ओके.